काय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या मानव जातीला दिलेला एक अतिशय चांगला उपदेश आहे. त्या उपदेशामध्ये तथागत गौतम बुद्ध हे माणसाच्या सहवासाविषयी आपल्याला उपदेश असा करतात की समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादा शीलवान, गुणवान, सदाचारी व्यक्ती जरी 24 तास वावरत असेल, 24 तास जरी राहत असेल आणि तरीसुद्धा ज्याच्यासोबत तो व्यक्ती वावरतो त्या व्यक्तीला, त्या माणसाच्या शील सदाचाराचा, सद्गुणांचा जर थोडाही गंध येत नसेल, थोडासाही त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाची किंवा सदाचाराची किंमत ज्या व्यक्तीला कळत नाही, त्या व्यक्तीला तथागत गौतम बुद्धांनी अशी उपमा दिली आहे की जणू काही आपण स्वयंपाक बनवताना एखादं आमटी असते, त्या आमटीमध्ये एक पळी आपण फिरवत असतो. त्या आमटीमध्ये फिरवणारी जी पळी आहे ती दिवसभर त्या आमटीमध्ये जरी ढवळत राहिलं माणूस, तरीसुद्धा त्या वरणाची, त्या आमटीची चव ज्याप्रमाणे त्या माणसाला कळत नाही, त्याप्रमाणेच एखादा शील सदाचारी व्यक्तीच्या सहवासाची किंमत ज्याला समजत नाही, त्या व्यक्तीला वरणामध्ये किंवा आमटीमध्ये ढवळलेल्या पळीची उपमा तथागत बुद्धांनी दिलेली आहे. तर याच्याच विरोधामध्ये तथागत गौतम बुद्ध असंही म्हणतात की तोच शील सदाचारी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीच्या क्षणभराच्या जरी सहवासामध्ये आला, म्हणजेच पुढच्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या शील सदाचाराची किंमत जाणीव एका क्षणाच्या सहवासात ज्या व्यक्तीला कळते, त्या व्यक्तीची गत म्हणजे तीच जी पळी ज्या वरणामध्ये आपण दिवसभर ढवळत होतो, पण तरीही त्या पळीला, त्या वरणाची, त्या आमटीची चव कळत नव्हती. पण ज्या व्यक्तीला क्षणभराच्या सहवासामध्ये त्या व्यक्तीच्या शील सदाचाराची किंमत कळते, त्या व्यक्तीची गत म्हणजे त्याच पळीनं त्या वरणात ढवळत बसण्यापेक्षा एक थेंब आपल्या हातावर घेऊन चाखल्यानंतर जी चव कळते, तीच चव आणि ते जे शहाणपण आहे, तशा व्यक्तीला तथागत गौतम बुद्ध सुज्ञ व्यक्तीची उपमा देतात. आणि म्हणून सारांश असा आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादा शीलवान व्यक्ती, सदाचारी व्यक्ती जर असेल, 24 तास राहूनही त्याला त्या व्यक्तीची किंमत नसेल कळत, तर त्याची गत त्या ढवळलेल्या पळीप्रमाणे न होऊ देता एखादा सुज्ञ व्यक्तीप्रमाणे क्षणभराच्या सहवासामध्ये सुद्धा त्या व्यक्तीच्या सद्गुणांची पारख ही माणसाला करता यावी, हा या उपदेशाचा सारांश होता. तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अशा सदाचारी व्यक्तीला कोणीही गमवण्याचा एक अपराध करू नये, किंवा अशी व्यक्ती जीवनामध्ये दुर्मिळ अशा प्रकारच्या व्यक्ती जगामध्ये पाहायला मिळतात. म्हणून तथागत गौतम बुद्धांचा हा संदेश अतिशय मोलाचा आहे. आणि जर कोणी एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात जर असा आला, तर क्षणभराच्या सहवासामध्येही त्याची पारख सुज्ञ व्यक्तीप्रमाणे आपल्याला करता यावी, हा या संदेशाचा सारांश आहे. नमो बुद्धाय.